अजितदादांनी वारंवार सांगितलं पण ऐकलं नाही. आमदार मिटकरींना आगाऊपणा नडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट आमदार अमोल मिटकर यांना त्यांच्या पक्षाने मोठा दणका दिला आहे. त्यांचं मुख्य प्रवक्तापद अवघ्या 6 महिन्यात आता काढून घेण्यात आले आहे. त्यांची जागी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान यानंतर आमदार अमोल मिटकर यांनी ट्विट करत मला मुख्य प्रवक्तेपदावरून हटवल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांवर प्रसारित होत असल्याचा दावा त्यांनी केला. मुख्य प्रवक्ता ही निवड अद्याप गेली नव्हती असंही मिटकर यांचं म्हणणं आहे. मी पक्षाचा प्रवक्ता आहे असंही ते म्हणाले. मात्र ज्या प्रसारमाध्यमातून मिटकर यांना मोठं करण्याचं सामर्थ्य दाखवलं त्याच माध्यमांच्या बातम्या मिटकर यांना चुकीच्या ठरवल्या आहे. हे कुणालाही पटलेलं नाही. आमदार अमोल मिटकर यांनी केलेला दावा आणि प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या बातम्या कोण चुकीचं आहे हे जनतेला चांगलंच माहीत आहे. मात्र मिटकरींच्या मुख्य प्रवक्तेपदावरून केलेली उचलबांगडीची बातमी चर्चेचा विषय बनली. त्यांचं मुख्य प्रवक्तेपद का गेलं या विषयावर आता चर्चा झडू लागल्या आहेत. अमोल मिटकर यांनी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी पक्षाचा जोरदार प्रचार केला होता. प्रचारादरम्यान त्यांनी भाषणही प्रचंड गाजली होती. पक्षात त्यांचा एक चाहता वर्ग निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल मिटकर यांचं अनेकदा जाहीरपणे कौतुकही केलं होतं. अखेर त्यांना पक्षाकडून विधान परिषदेची आमदारकी बहाल करण्यात आली. अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून आमदार अमोल मिटकर यांच्याकडे पाहिले जाते. आमदार झाल्यानंतर मिटकर यांनी अनेकदा चर्चेत राहण्यासाठी सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांचा भरपूर वापर करून घेतला. खरं तर मिटकर यांचं पद का गेलं यासाठी त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.